आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या वाय-टी स्टुडिओमधल्या ज्या काही सेटिंग्स असतात, त्या आपण पाहणार आहोत, की कोणत्या सेटिंग्स ऑन ठेवायच्या आहेत, कोणत्या सेटिंग्स ऑफ ठेवायच्या आहेत, जेणेकरून तुमचं जे चॅनल आहे ते ग्रो होण्यास मदत होणार आहे. तर पहा, आपण आपलं जे चॅनल आहे ते चालू तर करतो. वाय-टी स्टुडिओ आपले जे चॅनलची जी काही इन्फॉर्मेशन असते, अपडेट वगैरे, ते आपण पाहण्यासाठी आपलं जे वाय-टी स्टुडिओ आहे ते ओपन तर करतो. पण काय होतं माहिती का, आपण एक चूक करत असतो, की जे वाय-टी स्टुडिओ आहे, त्या वाय-टी स्टुडिओमधल्या ज्या काही सेटिंग्स असतात, त्या आपण करत नाही. त्यामुळं आपलं जे चॅनल आहे ते ग्रो होण्यास मदत होत नाही. त्यामुळं मित्रांनो, तुम्हाला तुमचं जे वाय-टी स्टुडिओ आहे ते नुसतं ओपनच करून ठेवायचं नाहीये, तर त्यामधल्या ज्या सेटिंग्ज असतात त्या तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायच्या आहेत, की कोणती सेटिंग्ज ऑन करायची आहे आणि कोणती सेटिंग ऑफ ठेवायची आहे. तुम्ही जर का अशा प्रकारे सेटिंग्ज केल्या, तर तुमचं जे चॅनल आहे ते ग्रो होण्यास मदत होणार आहे. मी ज्या सेटिंग्ज सांगत आहे, ते तुम्हाला करायच्या आहेत. आत्ताच तुमचा जो वाय-टी स्टुडिओ आहे, तो तुम्हाला ओपन करायचा आहे आणि वाय-टी स्टुडिओ ओपन करून मी ज्या सेटिंग्ज सांगत आहे त्या तो तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. सर्वात आधी आपल्याला आपलं वाय-टी स्टुडिओ ओपन करायचं आहे. वाय-टी स्टुडिओ ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला पाहायला मिळतो आणि सुरुवातीलाच मी एक गोष्ट क्लिअर करते, तर तुम्ही काही माझ्या सबस्क्रायबरवरती जाऊ नका. तर चॅनल जरी छोटं असलं तरी माहिती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत पाहत राहा. तर चला तर सुरुवात करूया. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला लोगोवरती क्लिक करायचं आहे. लोगोवरती क्लिक केल्यानंतर एक पेन्सिलचा आयकॉन दिसणार आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर खाली पहा लिंक म्हणून दिसणार आहे. यावरती गेल्यानंतर पहा, आपली जर का WhatsAppची लिंक असेल किंवा Instagramची असेल किंवा Telegramची असेल, तर ते आपल्याला इथं ॲड करायचं आहे. यामुळं होणार काय, की आपले जे ऑडियन्स आहे ते जर का आपल्या चॅनलवरती आले, तर ते दुसऱ्या अकाउंटला सुद्धा इझिली कनेक्ट होऊ शकता. त्यामुळं आपल्याला इथे आपल्या ज्या लिंक्स आहेत ते ॲड करायच्या आहेत. त्यानंतर पहा, होम टॅब म्हणून दिसणार आहे. तर या दोन्ही ज्या सेटिंग्स आहेत त्या आपल्याला ऑफ करायच्या आहेत आणि ऑफ केल्यानंतर 10 मिनिटांनी पुन्हा ऑन करायचे आहे. तर का असं? कारण की या ज्या 2 सेटिंग्स आहेत त्या पुन्हा रिफ्रेश होणार आहे आणि पुन्हा वर्क करायला लागणार आहे. मोअर सेटिंगवरती जायचं आहे. मोअर सेटिंगवरती गेल्यानंतर कंटेंट टाईप दिसणार आहे, व्हिडिओ, शॉर्ट आणि लाईव्ह स्ट्रीम. आपण जर का व्हिडिओज बनवत असणार तर व्हिडिओचं जे सेटिंग आहे ते आपल्याला ऑन करायची आहे. आपण जर का फक्त शॉर्ट बनवत असणार तर शॉर्टची जी सेटिंग्स आहे ती आपल्याला ऑन करायची आहे. किंवा आपण जर का लाईव्ह स्ट्रीमच करत असणार तर आपल्याला लाईव्ह स्ट्रीमची जी ही सेटिंग आहे ती आपल्याला ऑन करायची आहे. आपण जर का तिन्ही करत असणार तर आपल्याला ही तिन्ही ऑप्शन ऑन ठेवायचे आहेत. त्यानंतर खाली एक रिसेन्सी म्हणून दिसणार आहे, ऑल कंटेंट. तर आपल्याला हे जे आहे ऑल कंटेंटवरती क्लिक करून सेव्ह करायचं आहे. हे सेव्ह केल्यानंतर पहा, बॅक जायचं आहे आपल्याला. बॅक गेल्यानंतर सेटिंग म्हणून दिसणार आहे त्यावरती जायचं आहे. त्यानंतर पुश नोटिफिकेशन म्हणून दिसणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती गेल्यानंतर कमेंट म्हणून दिसणार आहे आणि पहा 3 ऑप्शन दिसणार आहे इथं आपल्याला, ऑल, इम्पॉर्टंट आणि नन. तर पहा, आपण जर का ऑल कमेंट रिसीव्ह करत असणार तर आपल्याला ऑलवरती क्लिक करायचं आहे. जर का आपल्याला इम्पॉर्टंट कमेंट रिसीव्ह करायचे असतील तर इम्पॉर्टंटवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला जर का नन म्हणजेच की आपल्याला कोणत्याही कमेंट रिसीव्ह करायच्या नसतील तर आपल्याला ननवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बॅक जायचं आहे आणि आता पहा, ॲनालिटिक्स, अचिव्हमेंट, पॉलिसी, अर्न आणि अपडेट ह्या ज्या काही सेटिंग्स आहेत त्या आपल्याला संपूर्ण ऑन करायच्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला ऑडियन्सवरती जायचं आहे. ऑडियन्सवरती गेल्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन पाहायला मिळतात. तर पहा, आपलं जे कंटेंट आहे ते जर का लहान मुलांसाठी असेल तर आपल्याला यस करायचं आहे आणि आपलं जर का कंटेंट लहान मुलांसाठी नसेल तर आपल्याला सेकंड ऑप्शन म्हणजे नो सिलेक्ट करायचं आहे. आणि जर का आपला जो कंटेंट आहे त्या कंटेंटमध्ये कधी-कधी आपण जर का लहान मुलांना दाखवत असेल आणि जर का आपल्याला सेटिंग जर का प्रत्येक व्हिडिओला चूज करायची असेल तर आपल्याला थर्ड ऑप्शन जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जेणेकरून प्रत्येक व्हिडिओला आपल्याला विचारलं जाणार आहे की आपला जो कंटेंट आहे तो कोणासाठी आहे. तर पहा, आपल्याला बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर आपल्याला कंट्री ऑफ रेसिडेन्स दिसणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला इंडियाच सिलेक्ट करायचं आहे. तर खूप जण दुसरी जी कंट्री आहे ती सिलेक्ट करत असतात, तर आपल्याला इथं इंडियाच करायचं आहे. त्यानंतर परमिशन म्हणून दिसत आहे आणि इथं पहा, चॅनलचा जो कोणी मालक असेल तो आपल्याला इथं शो होणार आहे. त्यानंतर आपण इथून इन्व्हाइटसुद्धा करू शकतो अदर पर्सनला. तर पहा, आपल्याला इथून बॅक यायचं आहे. यानंतर तर पहा, क्लिप आणि सेन्सर ऑटो कॅप्शन हे जे दोन्ही आहे ते आपल्याला ऑन करायचे आहेत. आता पहा, कम्युनिटी म्हणून दिसणार आहे त्यावरती जायचं आहे. त्यावरती गेल्यानंतर पहा, कमेंट्स ऑन न्यू अपलोड, तर हे आपल्याला ऑन ठेवायचं आहे. यानंतर लाईव्ह चॅट मॉडरेशन जे आहे ते आपल्याला बेसिक करायचं आहे. त्यानंतर व्ह्यू पोस्ट जे आहे ते आपण ऑन करू शकतो किंवा ऑफही करू शकतो. तर हे तुमच्यावरती डिपेंड आहे. त्यानंतर ब्लॉक वर्ड. आता पहा, ब्लॉक वर्डवरती जायचं आहे.
इथे आपण असे शब्द टाकू शकतो जे कमेंट्समध्ये यायला नको. सपोज एखादा व्यक्ती जर का तुम्हाला बॅड कमेंट करत असतील तर ते जे वर्ड्स आहेत ते इथे टाकायचे आहे. आता आपण पाहूया की ब्लॉक लिंक टेस्ट सेटिंग काय आहे. तर पहा, ही जी सेटिंग आहे या सेटिंगमुळे कमेंटमध्ये आलेले सगळे प्रकारचे जे लिंक्स असतात ते आपोआपच ब्लॉक होतात. जर कोणी कमेंटमध्ये व्हॉट्सॲपची लिंक किंवा टेलिग्राम वेबसाईट जी काही लिंक असेल ती जर का टाकली तर ते कमेंट आपल्याला दिसणारच नाही आहे. सेटिंग ऑन ठेवल्यामुळे आपला चॅनल सेफ राहतो आणि स्पॅम फ्री राहतो. त्यामुळे ही जी सेटिंग आहे ती आपल्याला ऑन ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर अर्न म्हणून एक ऑप्शन दिसणार आहे खाली, त्यावरती जायचं आहे. त्यावरती गेल्यानंतर इथे आपल्याला करन्सी आपली जी आहे ती सिलेक्ट करायची आहे, जसं की इंडियन रुपीज. तर इथं खूप साऱ्या ज्या करन्सी आहेत ते दिलेल्या आहेत. तर आपल्याला आपली जी करन्सी आहे तीच आपल्याला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. तर वाय-टी स्टुडिओमधल्या ज्या काही महत्त्वाच्या सेटिंग्स होत्या त्या आपण आता पाहिलेल्या आहेत. तर तुम्हाला या सेटिंग कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच प्रकारचे जर का तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ आणखी बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तुमचे सुद्धा मित्र मैत्रीण जर का क्रिएटर असणार तर त्यांना सुद्धा हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा या ज्या सेटिंग्स आहेत त्या ऑन करतील. त्यामुळं मित्रांनो, अशाच प्रकारे जर का तुम्हाला व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.